त्या खेळाची मजा या ठिकाणी लुटताना तर सावंत सरांना विनंती असेल की निखिल कडके या खेळाडूला मात्र आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करायचंय। तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे। धावा अद्यापही जर आपण पाहिलं तर एकेरी स्वरूपाच्या धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। खरं तर हे दोन फलंदाज ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेला अपेक्षा संघनायकाला नेहमीच मोठ्या फटक्यांची असते, परंतु सतीश थोरात पहिल्या दोन चेंडूवरती थोडासा हतबल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला। सिंगल धाव फलकावरती आले। पहिल्या चेंडूवरती प्रत्युत्तर कोणत्याही प्रकारचं नव्हतं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र त्यानं सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं काम केलंय। आज दादा भोईरची उपस्थिती देखील संघामध्ये सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आणि खास करून अशा पडत्या पावसामध्ये त्याच्या गोलंदाजीचा संघाला सर्वाधिक फायदा आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार। यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, सरळ चेंडू जाऊन विसावतोय ते एसटी रक्षकाच्या ग्लव्समध्ये। संघनायकाने घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून केली जाणारी गोलंदाजी, पण कधीही आपण नेहमी म्हणतो ना की निर्णय कोणताही चुकीचा नसतो, फक्त तो आपल्याला सिद्ध करता येणं गरजेचं आहे। आणखीन एक चांगला चेंडू होता, याही वेळेला फारसा काही चेंडू समजलेला नाहीये। मागील चेंडूचा जर आपण विचार केला तर एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, हा चेंडू काहीसा लो राहतोय। कदाचित हीच चर्चा या दोन खेळाडूंमध्ये आपल्याला या ठिकाणी जरूर विकेटवरती पाहायला मिळते। राहुल चक्रपाणी हे कदाचित संघामध्ये उपलब्ध नसल्या कारणास्तव कदाचित दादा भोईर आज संघाच्या गोलंदाजाची धुरा संपादन आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि इथून जर पाहिलं तर मात्र अनइव्हन बाउन्स कदाचित फलंदाजांना जज होत नाहीये, परंतु हा असा खेळाडू आहे की एक चेंडू जर का त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आला तर पुढील चेंडूंवरती मात्र त्याच्या माध्यमातून जरूर मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, वाईड स्लॉंग ऑफ रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर इशारा येतोय की होय हा चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे, 6 धावांकरता। पण झेल जरूर त्या ठिकाणी टिपला गेला होता, परंतु शरीराचं जे संतुलन आहे ते सीमारेषेच्या पलीकडे आपल्याला पाहायला मिळालं। तर या षटकारानं कुठेतरी आता मात्र मी म्हणेन सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल फलंदाज तेजसनं। गुणवत्तेचा कधी प्रश्नचिन्ह निर्माण झाला नाहीये, कारण गुणवत्तापूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा तेजस नारायणवर यावेळेला मात्र आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय। यावेळेला आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती अंकित केली जाते। पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त। पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर कोणत्याही प्रकारची विकेट न गमावता धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय, त्या तब्बल 8 धावा। जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एक षटकाराच्या मदतीने संघर्ष संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 8। खरं तर बिनबाद ही जमेची बाजू जरी असली तरी 8 धावा थोडासा संत खेळ पहिल्या षटकामध्ये आपल्याला जरूर संघर्ष संघाचा पाहायला मिळाला, परंतु निसर्गाचा नियम आहे, जिथे वादळ येणार असतं तिथे काही काळ शांतता निर्माण होते आणि कदाचित पहिल्या षटकामधली ही शांतता येणाऱ्या वादळाची चेतावणी देणारी शांतता तर नसेल। यावेळेला बॅकफुटला जाऊन ऑनसाइडला चेंडू वळवण्याचा मानस होता, दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी विचार सतीश थोरात यांच्या मनामध्ये नाही आणि ही जमेची बाजू देखील असू शकते, कारण जर का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर सतीश थोरात सतीश आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत। यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं का दुसरी धाव घेतली गेली नाही याचं प्रत्युत्तर मात्र देतोय, अगदी
त्याच्या रडार मध्ये चेंडू सापडलाय, भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. हॅलो. तर या ठिकाणी सतीशच्या बॅटमधून आलेला षटकार संघाला मात्र घेऊन जातोय 15च्या घरामध्ये. या दरम्यान आपण पाहिलं सन्माननीय सतीशजी मुंडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि विनंती असेल सतीशजी मुंडे साहेबांना की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला आणखी एक दमदार स्ट्रोक, अगदी मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. उत्तुंग सतीश थोरातच्या बॅटमधून षटकार. गोलंदाज हरिदासचा वापर करण्याचा निर्णय घेतला गेलाय. कदाचित या युवा गोलंदाजावरती केला गेलेला हल्ला बोल सतीश थोरात मागील षटकाचा जर आपण विचार केला तर बऱ्याच कालावधी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती होता आणि कदाचित त्याचं जे फ्रस्ट्रेशन आहे ते आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालं. याही वेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय, तोपर्यंत मात्र सिंगल ही धाव फलकावरती जरूर अंकित केली जाईल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरसावलाय. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती सुरू असताना बिनबाद 23 ही धावसंख्या धावफलकावर. या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केले गेले तब्बल 15 धावा, 2 षटकार ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक अवांतर चेंडू देखील पाहायला मिळालाय, परंतु उर्वरित 2 चेंडूंमध्ये कमीत कमी एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळणार का? यावेळेला मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, पाहिलं हातकुले करण्याची संधी आणि त्या संधीचं सोनं करत असताना चेंडूला मात्र वाईड स्लॉंग ऑफ रिझन मधून भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार. ज्या पद्धतीने आपण विमेल्डन मध्ये एखादा टेनिसपटू रॅकेटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने फोरआर्मचा वापर करतो ना, अगदी त्याच प्रकारचा हा फटका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु गोलंदाजाचा वेगवान प्रत्युत्तर मात्र अंतिम चेंडूवरती पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती येत आहेत. बिनबाद 29वा. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. अजूनही या पहिल्या सत्रातील 2 षटकांचा खेळ येणं बाकी, आणि याच धावगतीने जर धावा आल्या तर मात्र तब्बल 58 धावांपर्यंतची मजल हा जरूर संघर्ष संघ मारू शकतो. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर प्रतिस्पर्धी संघामध्ये 29 धावा आपण धावफलकावरती पाहतोय 2 षटकांच्या समाप्ती अखेर. आणि या प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला तर काही महत्त्वाच्या खेळाडूंचा अनुपस्थिती नक्कीच या संघाला थोडंसं नुकसानदायक आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते. आणि सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे राहुल जाधव सारखा खेळाडू या संघामध्ये सध्याच्या स्थितीला आपल्याला अनुपस्थित पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच की काय की मंगेश बागेल यांच्या खांद्यांवरची जबाबदारी देखील वाढते आणि त्याचबरोबर गणेश अहिरे देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय सागर अनुसे. 3ऱ्या षटकामध्ये सागर मात्र स्वतः गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. सतीश थोरातचा विचार केला तर आपल्या वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतात आणि तेजस देखील पाठी नाहीये. तेजसच्या बॅटमधून देखील 7 चेंडूमध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळालेत. दोनही फलंदाजाच्या बॅटमधून प्रत्येकी 2 सिक्सेस आपल्याला पाहायला मिळालेत. त्यामुळे या षटकामध्ये देखील आक्रमण होणार यात मात्र शंका नाही. परंतु इथे बॅटीचा केवळ लीडिंग एज
शिवा हरिदास आय थिंक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. फक्त एकेरी स्वरूपाची धाव येते. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत आपल्याला पहिल्या षटकापासून पाहायला मिळाली आहे. जिथे 2 धावा उपलब्ध असतील त्या ठिकाणी धावा घेतल्या जात नाही आहेत. खरं तर विकेट्स गमावण्याची वेळ येऊ नये कदाचित त्याकरता दोनही फलंदाज थोडेसा सुरक्षात्मक आपल्याला पाहायला मिळतात खेळ करताना. ज्यावेळेला लॉंग ऑन रिझन मध्ये डीप मिड ऑनला चेंडू ट्रॅव्हल करतोय, लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत सिंगल धावफलकावरती. इथे मात्र ओव्हर थ्रो आणि हे डेंजर होऊ शकतं नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण तिथे 3 धावा असायला हवे होते, त्या ठिकाणी फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव आली आहे. याच गोष्टीचा आपण उल्लेख करत होतो की रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी कमकुवत आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं, दुसऱ्या षटकामध्ये देखील हेच चित्र आणि तिसऱ्या षटकाच्या अगदी सुरुवातीला देखील तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खरं तर प्रॉपर कॉलिंग असणं, आपल्या संघ सहकार्यावरती विश्वास असणं हे सर्वाधिक महत्त्वाचं. परंतु इथे मात्र ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट झाली नाहीये ना त्या वेळेला सतीशच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला आहे. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. पण ज्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडतायत ना त्या चुकांवरती पांघरून टाकण्याचं काम मात्र हे षटकार जरूर करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे होणं देखील गरजेचं आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये केलेली चूक जर का समजली तर त्याचं प्रत्युत्तर तुम्ही शोधू शकता आणि तेच प्रत्युत्तर सतीशनं मात्र 2 षटकारांच्या माध्यमातून जरूर शोधलंय. कारण या अगोदर देखील असंच काहीचं चित्र झालं होतं जिथं दुसरी धाव उपलब्ध असताना सतीशनं धाव घेतली नव्हती आणि त्याच्या पुढच्या चेंडूवर त्याच्या बॅटमधून षटकार आला होता. परंतु सागर अणुसेचं देखील कमबॅक आपण पाहतोय. षटकारानंतर येणारा निर्धाव चेंडू नेहमीच गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा चेंडू असतो आणि जेवढे निर्धाव चेंडू तुम्ही फेकाल, जेवढे विकेट्स तुम्ही मिळवाल, तेवढा आत्मविश्वास हा तुमचा एका वेगळ्या उंचीवरती जरूर पाहायला मिळेल. 37 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. चेंडू जज केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा, इट्स अ बेगी. या षटकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आलाय. 43 षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि कदाचित याही चेंडूवरती मोठा फटका फलंदाच्या बॅटमधनं येणं अपेक्षित आणि तो मोठा फटका आलाय. होय, यावेळेला मात्र चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे ठीक आमच्या समालोचन कक्षाच्या वरून षटकार. षटकांमध्ये धावा धावफलकावरती आल्यात 150. सतीश तोराचा विचार केला तर 330च्या स्ट्राईक रेटनं 10 चेंडूंचा सामना करत 33 या वैयक्तिक धावसंख्येवरती नॉन स्ट्रायकिंग एंडला नाबाद खेळी साकारतायत. तर स्ट्रायकिंग एंडला यावेळेला मात्र आपण पाहतोय 8 चेंडूंचा सामना करत असताना वैयक्तिक 15 धावांची नाबाद खेळी साकारणारा तेजस नारायणवार. 49 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. सांघिक अर्धशतकापासून केवळ 1 धाव दूर आहे. परंतु संधी सतीश थोरातला देखील आहे कारण आपल्या वैयक्तिक 33 या धावसंख्येवरती खेळत आहेत आणि अजूनही शेवटचे 6 चेंडू येणं बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती किरण आपल्याला पाहायला मिळतात.
अंतिम षटक हाताळण्याची जबाबदारी किरणच्या खांद्यांवरती दिली गेली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला गेलेला निर्णय आणि या निर्णयाच्या माध्यमातून पहिल्या 3 षटकांमध्ये आलेल्या 49 धावा 16.33 ची सरासरी आतापर्यंत धाव फलकावरती राखली गेली आहे. तेजस किरण बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे. यावेळेला मात्र स्ट्रेच केलं होतं. चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं प्रहार जरूर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु आपला संघ सहकारी जर चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत असेल, प्रत्येक चेंडू त्याचा मिडल ऑफ द बॅट जर येत असेल तर मात्र सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, फुल टॉस कन्वर्ट करता आला नाहीये. सिंगल मात्र या ठिकाणी धावफलकावरती मिळेल. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं सांघिक अर्धशतक मात्र पूर्ण करतोय. 50 धावांपर्यंत मजल मारतोय तो संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली हा संघ. जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस विरुद्ध संघर्ष स्पोर्ट्स कळंबोली या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका जीवनदानासह खरं तर झेल टिपण्याची संधी होती, परंतु झेल टिपला गेला आणि सीमारेषेच्या बाहेर शरीराचं संतुलन आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे तेजस अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. परंतु शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 33 या धावसंख्येवरती खेळणारा फलंदाज सतीश मात्र स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, फुल टोल वसूल करणारा सतीशच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठीचा षटकार. मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. 6 षटकार फलंदाज सतीश तोराच्या बॅट मधून आलेला या इनिंग मधला हा 6वा षटकार होता. वैयक्तिक 39 या धावसंख्येवरती जवळपास 350 प्लसच्या स्ट्राईक रेटनं हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हॅपी सिंगचा जर आपण विचार केला तर एका इनिंगमध्ये तब्बल 9 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले होते. म्हणजे आज ही स्पर्धा देखील विक्रमांची स्पर्धा म्हटली तर काही वावगा ठरणार नाहीये. नो चेंडूचा इशारा आलाय स्क्वेअर लेग पंचांचा. ओव्हर वेस्ट राईट कमरेच्या उंचीच्या वर फुल टॉस चेंडू बीमर संबोधला जातो आणि या अनुषंगानं मागील चेंडू मात्र नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकूणच 57 धावा धावफलकावरती येत आहेत. अंतिम षटक टाकणं ही तारेवरची कसरत असते आणि खास करून जर का मैदानावरती पाऊस झालेला असेल आणि त्यानंतर जर का तुमची गोलंदाज म्हणून निवड असेल आणि तेही अंतिम षटकामध्ये तर थोडंसं आव्हानात्मक जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सतीश तोरात देखील आपल्या खेळाडूला सांगतायत, आपल्या संघ सहकार्याला सांगतायत की हा चेंडू अपेक्षेप्रमाणे उसळी न घेता हा चेंडू काहीसा लो राहिलाय की काय. एकूणच 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही संधी आहे. 39 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जर का दोनही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवले गेले तर मात्र संघ मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल आणि शिवाय सतीश तोरात यांचं अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळेल. अपेक्षा जरूर असेल पाठी राख्यांची, परंतु गोलंदाजाचं कौतुक आहे. अंतिम षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डायरेक्ट हिट होतोय आणि फलंदाज सुरक्षित आहे. बाद आहेत, माफ करा. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. आय थिंक सतीशचा जर विचार केला तर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न त्यांचा होता, परंतु धावा सर्वाधिक महत्त्वाच्या आहेत हे ओळखलं. परंतु ती धाव घेताना नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटर केतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. केतन साळुंके नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 57 धावा. या षटकामध्ये जर आपण विचार केला तर एक नो चेंडू वगळता फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज किरण याच्याकडून. यावेळेला मात्र अंतिम चेंडू आणि या अंतिम चेंडूवरती केलाय घणाघाती प्रहार. तेजसच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठीचा बिग हिट षटकार.
सामना असेल. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येतात. 63 विजयासाठी लक्ष उभारण्यात जात आहे. 64 धावांचा आणि या 64 धावांचा कशा पद्धतीने केला जाणार पाठला, किंबहुना कशा पद्धतीने डिफेंड केला जाणार, या 64 धावा ऐकण्यासाठी जाऊयात अमित पाटील यांच्याकडे. परंतु तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. आणि तो सामना मला वाटतं 3 षटकांचा असणार आहे. दुसऱ्या फेरीमधील सर्व सामने 3 षटकांचे असतील, हे देखील तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. चला, रॉयल ए संघाचा संघनायक आणि सुपर डीजी माऊली संघाचा संघनायक चेंडू द्या लगेच. एक नवीन आहे त्याच्यात. चला, पुन्हा एकदा विनंती आहे, घ्या लगेचच टॉससाठी. तत्पूर्वी आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती, ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये 64 धावांची गरज आहे. ती HI मल्हार फॉर्स फिटनेस या संघाला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता HI मल्हार फॉर्स फिटनेस या संघानं. प्रथम फलंदाजी करत असताना आपण जर विचार केला तर या संघामध्ये संघर्ष 11 या संघामधील फलंदाजाने 63 धावा बनवल्या आणि 64 धावांचा पाठलाग करायचा आहे तो जय मल्हार फोर्स फिटनेस या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय तो गणेश, आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आहेत ते सागर. गणेश आणि सागर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात ते गोलंदाज मंगेश सालुंके. टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, रॉयल ए आणि सुपर डीजी माऊली संघाचे. टॉस केला जाईल आमच्या नक्कीच आयोजन कमिटीच्या माध्यमातून. सामना 3 षटकांचा असणार आहे, लक्षात घ्यायचं. यापुढे होणारे सर्व सामने हे 3 षटकांचे असणार आहेत. एका बाजूने रॉयल ए त्यांच्या विपक्ष खेळत असताना सुपर डीजी माऊली संघ पाहायला मिळतोय. चला, मॅच लगेच सुरू करायची आहे. 3:05 अवधी झाला बघा. बराचसा बेल आपल्याकडे नाही आहे. आता मॅचला सुरुवात होते. मंगेश गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिला चेंडू मंगेशचा. स्ट्राईक एंडवरती फलंदाज गणेश. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, पहिला चौकार.
विस्फोटक सुरुवात पाहायला मिळते ती फलंदाज सागरच्या माध्यमातून. पहिला चौकार. दुसरा चेंडू इथून मात्र आणखीन एक प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच तिथं पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र गणेश यानं थांबवले. एक चेंडू नक्कीच या चेंडूवरती एक धाव नक्कीच मिळेल आणि या एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 5 धावा. टॉस साठी लगेच संपर्क साधायचा बघा. सुपर डीजी माऊली संघ लगेच या टॉस साठी. यावेळेस मात्र हा चेंडू भरपूर वेगवान पद्धतीचा बॅटची कडा घेऊन खऱ्या अर्थानं स्पोर्टमॅन स्पिरिट पाहायला मिळालं. पहिला हादरा बसलाय तो आपण जर पाहिलं तर टीम जय मल्हार फोर्स फिटनेस या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 1 गडी बाद 5 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश तयार. यावेळेस मात्र हा चेंडू 20 टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. 2 धावा नक्कीच या चेंडूवरती मिळतील. खराब थ्रो परंतु 2 धावा काही रोखू शकले नाहीयेत. 2 धावांच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 1 गडी बाद 7 धावा. नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा मात्र हा चेंडू गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये. या चेंडूवरती 1 धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. टोटल 10 धावा. षटकामधील शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज मंगेश. यावेळेस मात्र रनआउटचा धोका होऊ शकत होता परंतु 1 धाव सहजगत्या पूर्ण केली. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती 1 गडी बाद 11 धावा. ठीक आहे. 9 धावा. धावफलकावरती पाहायला मिळते ती 9 धावा. 1 गडी बाद 9 धावा. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 55 धावांची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राहुल. राहुलचा पहिला चेंडू टप्पा पाडल्यानंतर काही अंशी चेंडू खाली राहिला. फलंदाज समजू शकले नाहीयेत. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळते. संघाची धावसंख्या तिथे स्थिरावते. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर विचार केला 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकापासून मोठ्या फटक्यांची गरज होती परंतु गोलंदाजानं पूर्णपणे रोखून धरले. पुन्हा एकदा राहुलचा चेंडू. इथून मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही पद्धतीचा क्षेत्ररक्षक तिथं नाही आहे. 1 बाउन्स चेंडू सीमा पार. चौकार. या चेंडूवरती नक्की चौकार पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 13 धावा. 1 गडी बाद 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 51 धावांची गरज आहे. येणारे 16 चेंडू आणि 51 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राहुल. हा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा समालोचन कक्षामध्ये आलाय.
इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. चौदा चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ती मात्र. इथून मात्र चेंडू एक धाव नक्कीच या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 धावा. अजूनही जर विचार केला तर 64 धावांची नक्कीच 64 धावांचा टार्गेट आहे. म्हणजे अजूनही 44 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते 13 चेंडू आणि 44 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राहुल स्ट्राईक एंडवरती फलंदाज मंगेश बागल हा डिटर फलंदाज म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिली आहे. बऱ्याचशा गोलंदाजांना ज्यांनी पाणी पाजलंय असा मंगेश स्ट्राईक एंडवरती. इथून मात्र चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव नक्कीच पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना 2 धावा सहजगत्या पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22 येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 42 धावांची. 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती दादा भोईर. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपण पाहतोय सागर. दादा भोईर यांचा पहिलाच चेंडू टप्पा पडल्यानंतर काही अंशी वरती राहिला होता. पहिला बाउन्सरचा नक्कीच इशारा दिलाय पंचांनी. इथून मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. अजूनही जर विचार केला 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. दादा भोईर यांना जर आपण पाहिलं तर असं वाटतं की 40+ खेळाडू आहेत परंतु गोलंदाजी करत असताना मात्र वेग आणि फक्त वेग पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दादा भोईर तयार. इथून मात्र चेंडू बॅटची काढा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु एक धाव नक्कीच या चेंडूवरती मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटचा खतरा आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी धावेचा मात्र प्रयत्न नाही आहे कारण सागरला माहिती आहे की आता मात्र चौकार षटकारांची गरज आहे. सिंगल डबलने आता काही होणार नाही आहे. चेंडू बाकी आहेत ते 10 आणि गरज आहे ती 40 धावांची. पण जर विचार केला तर या मॅच मध्ये पिता पुत्रांची जोडी पाहायला मिळते. जर विकेट किपर पाहिलं तर हनुमान चौधर यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहेत परंतु चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नक्कीच मागच्या चेंडूवरती धाव का घेतली नव्हती हे दाखवून देते तो सागर. षटकार आले चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ते गडी बाद 30 धावा. आता मात्र समीकरण असणार आहे 9 चेंडू बाकी आहेत आणि 34 धावांची गरज. 9 चेंडू 34 धावा. दादा भोईर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा पाहायला मिळतोय. चेंडू मात्र बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जिथं एक धाव पाहायला मिळते.
सन्माननीय संतोषजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावरती येऊन खऱ्या अर्थानं असं नसतं व्हायचं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 धावा, एक गडी बाद 31 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दादा भोईर पुन्हा एकदा तयार. इथून मात्र अतिशय वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती, अजूनही 33 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. दादा भोईर समोर फलंदाज मंगेश. यावेळेस मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु सागर यांनी नकार दिलाय. तिथून मात्र षटक समाप्त झालंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 31 धावा. येणारे 6 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. जी फलंदाजी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली होती मागच्या संडेमध्ये रॉयल ए संघाकडून, 6 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज असताना शेवटच्या 2 चेंडूंमध्ये खऱ्या अर्थानं 4 धावा पाहिजे होत्या, परंतु त्या धावा रोखल्या गेल्या होत्या. तशी फाईट कदाचित या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का, हा मात्र प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर या षटकामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती तेजस नारनवर पाहायला मिळत आहेत, तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज सागर अनुसे. तेजसचा पहिला चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू. या चेंडूवरती षटकारच यायला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाहीये. इथून मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र मॅचची औपचारिकता बाकी आहे. 5 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. 5 चेंडू आणि 33 धावांची गरज. नेक्स्ट मॅचचं टॉस झालंय, टॉस जिंकलाय सुपर डीजी माऊली 11 या संघाने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल सामना झाल्यानंतर लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. यावेळेस मात्र चांगला फटका, एक धाव नक्कीच मिळेल. औपचारिकता बाकी आहे. 4 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे फक्त आणि 4 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे. कुठेतरी ज्या धावा बनवल्या होत्या संघर्ष 11 या संघानं, त्या धावा करत असताना आता मात्र पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये पाहायला मिळत आहेत ते जय मल्हार फोर्स फिटनेस हा संघ. यावेळेस मात्र वेग, परंतु चेंडू वाईटचा इशारा आलाय पंचांचा. वाईटच्या मदतीने एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावा. अजूनही 32 धावांची गरज आणि चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू 32 धावा. लंबोलीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात होते आणि फलंदाज मात्र बाद. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावांची गरज. गोलंदाज तेजस. यावेळेस मात्र चेंडू अतिशय वेगवान, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता 2 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. कुठेतरी हा सामना 32 धावांची गरज आहे. कुठेतरी हा सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच लगेचच तयार राहायचंय. सुपर डीजी माऊली 11 संघ टॉस जिंकलाय. आपण जो काही निर्णय असेल घेऊन लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला रवाना व्हायचा आहे. तेजस पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस हा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा, स्क्वेअर मारा आणि वाईटच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 33 धावा. अजूनही 31 धावांची गरज आहे. गोलंदाज तेजस सज्ज.
इथून मात्र पुन्हा एकदा अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. शेवटचा चेंडू बाकी आहे. औपचारिकता फक्त आणि फक्त बाकी आहे. एका चेंडूवरती आता 31 धावांची गरज आहे. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा तयार असणार आहेत. समोर फलंदाज पाहायला मिळते ते किरण, यंगस्टर खेळाडू आहेत. यावेळेस मात्र चेंडू अजून एक वेगवान चेंडू. पंचाचा इशारा स्क्वेअरचा. शेवटचा चेंडू बाकी आहे. 30 धावांची गरज आहे. इथून मात्र बघा तिन्ही यष्ट्या गोल केल्यात. फलंदाज बाद आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे संघर्ष 11 या संघानं. चला नेक्स्ट मॅच सुपर डीजी माऊली 11 संघ. आपण टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल घेऊन है लहू में एक चिंगारी, सिद्ध से जुनू तक है जा